नमस्कार. जय सद्गुरू. जय श्री दादाजी. आज आपण आहोत ईस्ट आफ्रिकेमध्ये. मित्रांनो, ईस्ट आफ्रिकेमध्ये आलो आहे आणि मी या ऑर्गनायझेशनमध्ये एकटा मराठी माणूस आहे. विचार कराल तुम्ही काय बोलतो आहे म्हणून, पण एकटा मराठी माणूस आहे. याच्या आधी असेल कोणी मला माहीत नाही, पण आता सध्या तरी ह्या ऑर्गनायझेशनमध्ये मी एकटाच आहे. ह्या इथं आल्यानंतर जे कंपनीने आम्हाला अकोमेंडेशन दिलं आहे ते तुम्ही मागे बघू शकता. कशा प्रकारे अतिशय छान असे बंगलोज म्हटलं तरी काय हरकत नाही बनवलेले आहे. खूप जुनं असं ऑर्गनायझेशन आहे. खूप वर्ष झाली आहेत इथं आहे ईस्ट आफ्रिकेमध्ये. आणि मित्रांनो, रात्री खूप पाऊस पडला इथं, तर क्लायमेट आहे ना खूप चेंज झालं आहे. सडनली खूप थंड असं वातावरण झालं आहे, म्हणून मी जॅकेट घातलेलं आहे. नाही तर तुम्हाला वाटेल आफ्रिका येते आणि जॅकेट घालून उभा आहे. आणि मित्रांनो, मी जळगाव जिल्ह्यातून आहे, छोट्याशा गावातून. एका धार्मिक गावामध्ये माझं शिक्षण आणि बालपण सर्व गेलेलं आहे, कारण माझे वडील तिथं सर्व्हिसला होते. मनवेल म्हणून गावाचं नाव आहे. आणि माझं जे प्रॉपर गाव आहे ते सातोत कोडवदे, यावल तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यातून आहे. अशा प्रकारे इथं आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की ईस्ट आफ्रिकेमध्ये जे नेचर आहे ते कशा प्रकारे आहे. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी की इथं आजूबाजूला कशा प्रकारे लेक्स आहेत, झेब्रा येतात, वाईल्ड बीस्ट येतात. तुम्ही बघू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. जय सद्गुरू. जय श्री दादाजी.